मित्रांनो, सुंदर असं सोनेरा केसरी स्पर्धेचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये अप्रतिम अशी जोडी पळून आज फायनलचा गुलाल घेतला आणि तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरल्या. म्हणजे सर्वांचा लाडका मथुर आणि सोबत पाहायला आज सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली सुलताननं आणि अप्रतिम अशी जोडी पाहिली मथुर आणि सुलतानची. आणि आज सर्व टीम आपल्या समवेत आहेत. दादा पण, राहुल दादा पण आहेत, सुलतानचे मालक सुद्धा आहेत. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल, एक मोठा विजय आहे आज आणि एक बैलगाडी क्षेत्रातील पंढरी ज्या मैदानाला म्हणतात पेडगावचं मैदान, त्यापूर्वी एक मोठं मैदान होतं आणि तिथला गुलाल महत्त्वाचा होता. काय सांग? खरं तर आज आमचा घरचा साज पळाला सुलतान आणि मथुर. माझी बहीण दिलेली आहे, हे आमचे इथे केतन भाऊजी आहेत. आज सगळे यांचे पूर्ण कुटुंब आणि त्या कुटुंबातला एक सदस्य सुलतान आणि मथुर या जोडीने आम्हाला सगळ्यांना आज आमच्या कुटुंबामध्ये आनंद दिला आणि कपाळाला गुलाल लावून दिला. सगळ्यात मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आज सुलतानचा चेहरा अखंड महाराष्ट्रभर देशभरात प्रत्येकाला माहिती होईल का सुलतानचा पळ काय. जसा निंबाळकर सरांचा सर्जा, अभिजित भैयांचा सर्जा, जसा तोंड काढून कोणत्या बैलाला दिला नाही आतापर्यंत, ती आठवण मला जागृत झाली या सुलतानकडून. ज्यावेळेस गटाला सुट्टीला काय झालेलं नेमकं आणि फायनलला पण जरा काय झालं ते सांगा प्रेक्षकांना. थोडंसं मथुर रागीट आहे, चिडका आहे आणि जेव्हा मोठे मैदानं असतात त्या मैदानामध्ये त्याचं लक्ष फक्त एकच असतं की आपल्या मालकाला कपाळाला गुलाल लावून द्यायचा. मग त्या रागीट स्वभावामुळे असा होतोय त्याला का कधी मी सुटतोय, त्या सुट्टीमुळे ते 2 उडी वगैरे घेत असतो आणि त्याच्यामुळे ती गाडी हातातून सुटते. दादा, कायम मोठ्या मैदानात फायनलचा गुलाल घेत असतो, काय वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक वेळी तुमची मान कधीच खाली जाऊन देत नाही असं मथुर? आम्ही आज 400 किलोमीटर लांबून इथपर्यंत येतो. फक्त आमच्या नंदीवर जो महादेवाचा आमचा काळीज आहे ते काळजाच्या भरोसावर इथपर्यंत येतो आणि तो आमचा भरोसा कधी तुटून नाही देत. त्याला माहिती आहे आपला मालक 400 किलोमीटर 400 किलोमीटर या बैलगाडा क्षेत्रासाठी आणि जिंकण्यासाठी येत असतो, गुलालासाठी येत असतो. तो गुलाल काय मिळवून देत असतो मला. सुलतानबद्दल काय सांगाल? आज सुलतानचं भविष्य मोठं आहे. खाली भाऊजींनी थोडासा दमादमात घेतला पाहिजे त्याला, कारण की आम्ही पण जेव्हा मथुर आदात 2 दात होता दुसरा तेव्हा आम्ही कमीच हे केलं. नाही तर मथुरचे रेकॉर्ड आहे ना, आम्ही जर 3 वर्ष आधी इकडं आणला असताना मथुरचे रेकॉर्ड कोणीच नसते केले तोडले या सगळ्या गोष्टी. आज जसा बकासूर प्रत्येक मैदानामध्ये त्याचा काळ होता, आजही पळतोय. त्याच्या काळामध्ये जे रेकॉर्ड केले ते मोडण्यासारखे नाही आहेत, तसे मथुरचे काही रेकॉर्ड आहेत. आज मुंबईमध्ये साधा 3 महिने कोणी राहत नाही, म्हणजे एक गाडी असते, एक जुगा, एक सीझन पण राहत नाही. 3 वर्ष कोणाला बाजी नाही दिली. आम्ही तर प्रत्येकाला चॅलेंज करत असायचो, तुम्ही या, कोणी या. एक मालकाने 10 वेळा नंदी चेंज केले होते त्यांचे, तरीसुद्धा आम्ही शर्यती खेळलो होतो आनंदात एकदम. दादा, तुम्ही आत्ता बकासूरचं नाव घेतलं, काय होतं की सध्या थोडासा बॅड पॅच चालू आहे म्हणावं लागेल. मध्यंतरी गुलाल घेतला, पण सावली प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहतं. हां, परंतु ट्रोलिंग केलं जातं कुठेतरी कमेंटद्वारे, त्याविषयी काय त्यांना कामं नसतात, ते ट्रोलिंग करतात. जो मनापासून त्याला देवाच्या रूपाने बघत असतो तर तो कधी आपल्या नंदीला नावं नाही ठेवणार, कोणत्याही नंदीला नावं नाही ठेवणार. प्रत्येक मालकासाठी त्याचा तो लागलेला जीव असतो ना, मग तो त्याच्या वेदना काय असतात ते मालकात माहीत असतात. म्हणून कोणतेही काय घरी बसून कोणाला वाईट बोलणं हे बोलणं हे काय प्रत्येकाची कर्माची फळ भोगायला लागतात. दादा, सगळ्यांची इच्छा आहे मथुर आणि बकासूर पुन्हा एकदा एकत्र जोडी पाहिजे सगळ्यांना. कुठल्या मैदानात पाहायला मिळेल? मैदानात आता जेव्हा संतोष मामा ठरवणार तेव्हा कोणता मैदान असेल त्या मैदानाला, जिथे आमचा पैरा नसेल झाला, आधीच कोणाला शब्द नसेल दिला, त्यांनी कॉल केला तर त्या मैदानाला आपण नक्की पळणार. एलियन आणि बकासूरची जोडी कशी पडेल काय वाटतंय तुम्हाला? एलियनला अजून शिस्त नाही आहे, त्याला खेळ नीट समजलं नाही अजून. नाही 3 फेऱ्याचा खेळ समजला, नाही बिंदोडचा खेळ समजला. त्याला थोडी शिस्त लावून पुन्हा एकदा त्याला पुढच्या वर्षी मैदानामध्ये उतरवू. ज्या टायमाला त्याला शिस्त लागेल, चांगली स्पीड खूप आहे पण शिस्त नाही आहे, जेव्हा शिस्त लागेल तेव्हा नक्कीच. फायनलला ज्यावेळेस गाड्या सगळ्या वळाल्या होत्या त्यावेळेस पुन्हा एकदा मथुरने तिची ताकद दाखवली आणि मथुर आणि सुलतान पुन्हा एकदा सुट्टीची जी मांडणी होती तिथनं पळाले होते. तर काय पाहताय, म्हणजे एकंदरीत काय वाटतं?
असं त्यांनी सेमीला पण केलं होतं, गटाला पण केलं होतं आणि फायनलला पण. फायनलला पण त्याला म्हणजे त्याच्या मनामध्ये एकच ध्येय असतो का जो झेंडा पंच आहेत ते झेंडा कधी टाकतील. त्याला असं वाटतं का झेंडा पडतो काय, मग तो उडी मारतो. आज एक दृश्य पाहायला मिळालं फायनलला. आपलं भैया ड्रायव्हर होते, त्यांचं पण लक्ष झेंडा पंचांकडे होतं, तुमचं पण लक्ष झेंडा पंचांकडे होतं, सुट्टी मेकर यांचं पण लक्ष म्हणजे आपला खरं तर भयांचे अभिनंदन व्यक्त करायला पाहिजे मी. जे संतोष शेठ तोडकर ते माझे मित्र आहेत, चांगले जवळचे आहेत. ती पण गाडी माझी घरचीच आहे. आणि भैया त्यांची गाडी सोडून मी बोललो का आम्ही 2-4 महिन्यातून घाटावरती येतो. तर आता भरपूर महिन्यातून आलो आहे का भैया आता तुम्ही बसलेत तर उतरू नका. ते नंदी काय तुम्ही रेग्युलर आणणार आहेत. आता आम्ही एक काही मेन मैदानं असतात, हिंदकेसरी मोठे मैदान, तिथेच पळवतो. छोट्या मैदानामध्ये कुठे येत नाही आम्ही. कारण की आमचा प्रत्येक आधीपासून एकच ध्येय होता, जिथे म्हणजे चांगले जे नंदी आहेत, नामचित नंदी आहेत, चांगले स्पीडचे नंदी आहेत, त्या नंदींच्या सोबतच हार जी होईल ती होईल, पण तिथेच पळायचं. आज पण मथुरने 3 नंबर घेतला. 3 नंबर पण आमच्यासाठी आज 1 नंबर सारखा आहे. आणि हा गुलाल महत्त्वाचा आहे आमच्यासाठी. दादा सोनहिरा केसरीचा पहिलाच गुलाल का मथुरचा? हा पहिलाच गुलाल यंदाच आणलेला आहे इथे. यंदाच आणला. आणि मेन आम्हाला सांगलीमध्ये येणं हर टायमाला गुडलक असतं. आणि हे 2 वेळेला सांगलीमध्ये आमचं चांगलं म्हणजे गुलाल भेटला, आम्हाला मोठे गुलाल भेटले. आता मैदानात तर सर्वजण तुम्हाला मथुरसोबत पाहतात, परंतु तुमचं एक वेगळं बॉन्डिंग मगाशी पाहायला मिळालं ज्यावेळेस तुम्ही त्याच्याशी बोलत होता. मथुर टाप ज्यावेळेस लावायची होती त्यावेळेस म्हणजे एक तुमची चर्चा एक वेगळीच असते म्हणावं लागेल. चर्चा आता जीव बसलेला असतं, जीव अडकलेला असतं, रोजचा एकत्र असतो, म्हणजे एकामेकाची बाउंडिंग असते. ते बाउंडिंगमुळे जे आपल्याला वाटतं ते मनामधून मुखातून निघत असतं. ते काय आपण ठरवलेलं असतं. दादा आता मग कधी भेट होईल? पेडगावला. चालते, धन्यवाद कशी दादा. तयारी केली पेडगावची? शेवटचा प्रश्न विचारतो. पेडगावची तयारी म्हणजे एवढं काय नाही. मेन आता हे असं वाटतं मला, मी यंदाच माझं चालू होतं का हा मैदान कुठलातरी मोठा करायचा आणि थांबवायचा. पण जे आंडू लोक काहीतरी बाईट बीट देत होते, त्यांच्यासाठी अजून 1 वर्ष थांबवणार आहे मी या मैदानामध्ये. 1 वर्ष थांबवतो आहे अजून. नाही तर यंदाच माझा प्लॅनिंग झाला होता एखादा मैदान करून मी घाटावरती पण वाट बघतो आणि मुंबईमध्ये पण वाट बघतो. मी कधी कोणाबद्दल वाईट बाईट देत नाही, कोणाला वाईट बोलत नाही. माझ्या मथुर हे आमच्या A1 जोडीने, आमची घरची जोडीने आम्हाला गुलाल मिळवून दिला. हे आमचे रणदीप भाऊजी आहेत. भाऊजींनी जेव्हा माझ्याकडून कोणताही नंदी मागितला तेव्हा भाऊजी जेव्हा बोलले तेव्हा दिला आहे. ते हार हो जितो मेन आपला नाता आहे, जे आपले संबंध आहेत ते कायम राहिले पाहिजेत. हे आमचे सदामामा आहेत, हे आमचे सगळे भाऊजी आहेत. हे बघा, हे आमची सगळी मंडळी आज सगळे आल्यात. तो बघा, तो आमचा ढोलकीवाला, हा गाणी पण बोलतो. हां, हे केतन भाऊजी वगैरे आहेत आमचे सगळे. जे सगळ्यांना दाखवा हो, आज आल्यात सगळं, म्हणजे ओळख करून घ्या. पैरा बिरा लागला सुलतानचा, यांना फोन करा सगळे. धन्यवाद दादा. जय श्रीराम, जय शिवराय. जय शिवराय. भाऊजीची घ्या 2 मिनिटं. आता काय करता? या तुम्ही फोटो तुम्ही